हाय गुड मॉर्निंग. तुम्हाला माहिती आहे का, मी कॅमेरा ऑन केला ना तर 4-5 व्हिडिओ माझे असे असतात. हसतच असते, असंच करेल आणि चुकलं अशी करेल. माझी स्टार्टिंग हीच असते नेहमीची. आणि एक गोष्ट सांगू, अंशूच्या पप्पाची आणि माझी भांडणं सॉल्व आहे. जसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असतं की ब्रेकअप होतो, पॅचअप होतो, तसं मग आमचे थोडे दिवस ब्रेकअप झालेला, आता पॅचअप झालं असतं. नवरा बायकोनी थोडे दिवस भांडणं, थोडे दिवस हे ते नोकझोक असतेच. आमचं तर सतत चालू असतं. 4 हफ्ते असतात महिन्यात, तर 1 महिना असतो आमचा, 1 हफ्ता असतो भांडणाचा, 1 रुसवा फुकवाचा, 1 वाद घालायचा आणि 1च चांगला असतो, एवढंच. आणि रिचार्ज नव्हता फोनमध्ये. खरं हे कारण आहे, फोनमध्ये रिचार्ज नव्हता, टी व्हीमध्ये रिचार्ज नव्हता, म्हणून ह्याचे पप्पा माझ्यासोबत बोलले. नाहीतर बोलले नसते, मी 100% लिहून देते. ते बोलले म्हणून मी बोलले, नाही तर मी बोलली नसते. आणि पाऊस येतो का बघत होते. आणि रिचार्ज तर नव्हता आणि बोलायला लागले. अंशूला जेव्हा रिचार्ज नव्हता तेव्हा, रिचार्ज संपला तेव्हा कसे बोलतात, मला उद्या टिफिन दे. तर मी म्हटलं मी नाही देणार टिफिन, जसं बनवून घेऊन जातात सकाळी तसं घेऊन जा. नाही बोलतात, तिथे जेवण आहे, मी नाश्ता करत होतो फक्त. तर मी म्हटलं नाश्ता करत होतो, खोटं बोललं, नाही नाश्ता करत होतो. तर मी म्हटलं मी नाही देणार टिफिन. नाही बोलले दे टिफिन दे. म्हटलं ठीक आहे दे टिफिन. बोलले मी दिला टिफिन. आणि टिफिन दिला आणि जेव्हा माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हता, टी व्हीमध्ये रिचार्ज नव्हता, तेव्हा माझी कामं फास्ट होत होती. ह्याचे पप्पा कामाला गेले, अंशू शाळेत गेला की काम माझे फास्ट एकदम. 11-10 वाजेपर्यंत सगळी कामं समाप्त, जेवणसुद्धा रेडी असं. आणि आता आज हे दोघं कामाला गेले, ह्याचे पप्पा कामाला गेले, अंशू शाळेत गेला आणि एकही काम नाही झालं माझं. मोबाईलमध्ये रिचार्ज मारला, टी व्हीत रिचार्ज नाही मारला, पैसेच नाही म्हणून नाही मारला. आता काय सांगू, पगार झालेला कुठं जातो कळत नाही. मग ते झालं. आता टी व्हीमध्ये तर मारला नाही, मग मोबाईलमध्ये आहे रिचार्ज. तर अजून माझं काही काम नाही झालं. आणि सकाळी मी कितीला उठते, 5:45ला उठले, 6 5:45ला. तेव्हा उठले, मला काहीच नाही बघायचे, काही म्हणजे मी झोपलेला बिछाना तो सुद्धा उचललेला नाही अजून. बघा, हा बघा बिछाना पडला आहे, अंशूचा टॉवेल, हे बघा सगळं पसारा पडला आहे. बघा, हे अंशू रात्री खेळत होता, रात्रीचं खेळण्याचं मी उचललं नाही. झाडू मारलेला पसारा बघा, पाणी भरायचं प्यायचं ते नाही, सगळं तसंच पडलं आहे पसारा. मोबाईलमध्ये रिचार्ज मारल्यावर माझी एवढी सगळी कामं राहायचे आहेत. मग ह्याचे पप्पा मला सकाळी आल्यावर जर असं बघितलं तर काय म्हणते, तुला रिचार्जच नाही मारून द्यायला पाहिजे. 2 दिवस रिचार्ज नव्हता तेव्हा माझं असं मन चाललं, भावाला फोन करते, बाळा मला रिचार्ज मारा. मी बाळा बोलते त्याला लाडाने, रिचार्ज मारणं. पण जाऊ दे म्हटलं, अजून 2-4 दिवसांनी होईन पेमेंट, तेव्हा करेल म्हणून. आणि मग टी व्हीमध्ये पण नाही आता आणि मोबाईलमध्ये पण नाही. जाऊ दे. माझ्या बहिणीला सांगितलेलं रिचार्ज मारते, बोले मी नाही मारत रिचार्ज, तुला तिथं कंजूस आहे, नाही मारत ती रिचार्ज मार. आणि पसारा पडला आहे तसाच, पाणी भरायचं आणि मोबाईल घेऊन बसले. बघा एवढी हुशार आहे. चला आता अंशूला टिफिन हे सगळं दिलं आहे. नाही, दुपारचं जेवण आहे, म्हणजे सकाळीच मी बनवून ठेवलेलं आहे. चलो बाय 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 बाय.